दरम्यान मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी आता भाजपाकडून खबरदारी घेतली जाते। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत एक हाय व्होल्टेज बैठक पार पडल्याचं समोर येतंय। मुंबई भाजपच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार आणि इतर मंत्री यांच्या उपस्थितीत एक बंडखोरीबाबत चर्चा झाली आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते मुंबईमध्ये बंडखोरी झालेली पाहायला मिळते आणि हीच बंडखोरी थांबवण्यासाठी आता भाजपने विशेष रणनीती आहे ती आखलेली आणि विशेष जबाबदारी काही नेत्यांवर दिलेली आहे। त्यामध्ये विनोद तावडे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री आणि सर्व महामंत्री यांच्यावर ही विशेष जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे। प्रामुख्याने बऱ्याच मतदारसंघामध्ये आहे ते अपक्ष उमेदवारी आहे ती भरलेली आहे। काही ठिकाणी घराणेशाही या बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहेत। जरी अर्ज भरला नसला तरी काम करणार नाही अशी देखील एक भावना आहे ती कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते आणि हीच कुठेतरी बंडखोरी पूर्ण थांबवण्यासाठी या सगळ्या नेत्यांवर विशेष जबाबदारी दिलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये आता भाजपचे पदाधिकारी काम करतील का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे आणि जे अपक्ष अर्ज भरलेले त्यामध्ये कोण मागे घेते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता मुंबईत बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान भाजपासमोर आता उभं आहे। त्यामुळे आता ही बैठक पार पडतीये। या बैठकीत काय निर्णय होणार आहेत त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।